नवी मुंबई विमानतळाच्या जमीन उत्खनन आणि सपाटीकरणाच्या कामात सरकारचा आशीर्वाद असलेल्या भारती इन्फ्रा कंपनीनं सरकारचे तब्बल 496.90 कोटी बुडवल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार अॅडव्होकेट अनिल परब यांनी विधान परिषदेत केलाय। या प्रकरणामुळे नगरविकास खात्याचा भ्रष्ट कारभार समोर आल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। नवी मुंबई एअरपोर्ट कामात भारती इन्फ्रा प्रोजेक्टला जमीन उत्खनन आणि सपाटीकरणाचं काम मिळालं होतं। या कंपनीनं 1,05,61,291 ब्रास उत्खनन करायचं होतं। यातील 82 लाख ब्रासचे सरकारचे पैसे कंपनीनं भरले नाहीत। एका ब्रासचे 600 याप्रमाणे भारती इन्फ्राने सरकारचे 496 कोटी बुडवल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। उत्खनन कामात खारघर, पनवेल, महाड, उरण, मुंगोशी, कर्जत, खोपोली, म्हसळा येथील क्वारीमध्ये बेकायदा उत्खनन सुरू असल्याची आकडेवारीच अनिल परब यांनी जाहीर केली आहे। दादा, सिडको आपल्याकडे आहे। आज सिडकोचं कित्येक करोडोचं नुकसान आज हे वेगवेगळ्या पद्धतीने होते। ह्या भागामध्ये दोन प्रकार आहेत। आता नवीन मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे। ही डेव्हलपमेंट चालू, या डेव्हलपमेंटची एजन्सी कोण आहे? मोठी एजन्सी म्हणजे सिडको आहे। आणि सिडकोला लुटण्याचं काम, सिडकोला फसवण्याचं काम, सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून घेण्याचं काम, त्याच्यावरती कोणाचे हस्तक्षेप, कोणाचे त्याच्यावरती आशीर्वाद आहेत, या सगळ्या गोष्टीचा हा साधारण एक छोटासा हिमनगाचं टोक आहे मी जे सांगतोय ते। आता आपल्याला माहिती आहे की एवढा मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट झालं। एअरपोर्टमध्ये किती मोठ्या प्रमाणात तिकडे उत्खनन झालं। उत्खनन करण्यासाठी किती कंपन्या तिकडे एजन्सीज अपॉइंट केल्या गेल्या। त्या एजन्सीजचे मालक कोण आहेत? या एजन्सीजना प्रोटेक्शन कोणाचं आहे? आणि एक गोष्ट तर लक्षात आली की आता वेगळ्या प्रकारे तिकडे जे काय उत्खनन झालं, या फक्त एका पनवेल, उरण ह्या भागामध्ये ज्या कंपन्या आहेत उत्खनन करणाऱ्या, याच्यामध्ये कुंडेवहाळ, पनवेल कुंडेवहाळ, तिथे क्वारीज आहेत दादा 80। पर्यावरणाची मंजुरी फक्त 2 कायदेशीर किती? 4। बेकायदेशीर किती? 74। खारघर, पनवेल क्वारींची संख्या किती? 10। पर्यावरणाची मंजुरी 0, कायदेशीर 0, 10च्या 10 बेकायदेशीर। टेंभुर्णे, पनवेल क्वारीची संख्या किती? 10, पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 10। वलवली, पनवेल क्वारीची संख्या 5, पर्यावरण मंजुरी 0, कायदेशीर 0, बेकायदेशीर 5। साई, चिरनेर, जासई, खारपाडा, मुंगोशी, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, पाली, म्हसळा, या सगळ्या ज्या काय मी वाचून दाखवतोय ना, कोणालाही पर्यावरणाची मंजुरी नाही। आणि त्याच्यातल्या मोजक्या फक्त कायदेशीर आहेत, बाकी सगळ्या बेकायदेशीर क्वारीज तिकडे चाललेल्या आहेत। या कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये चालल्यात? कोण यांना प्रोटेक्शन देते? कोणाच्या प्रोटेक्शन मध्ये हे सगळं उत्खनन चाललेलं आहे? त्याची रॉयल्टी भरली जाते की नाही? त्याचे पैसे भरले जातात की नाही? या सगळ्या गोष्टींवरती कोणाचं लक्ष आहे की नाही? का सरकारची लूट चालली आहे? क्वारीच्या माध्यमातून नुसते डोंगर पोखरून देत आहेत। इकडे तुम्ही पर्यावरणाच्या नावाने ऊर बडवताय की पर्यावरणासाठी आम्ही असं करतोय, पर्यावरणासाठी आम्ही तसं करतोय, आणि तुमच्या डोळ्याच्या देखत, तुमच्या नजरेच्या खाली हे डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त केले जात आहेत। कोणाला विचारणार आहे की नाही? याला कोण मालक आहे की नाही? आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला एअरपोर्ट तिकडे 2 ज्या कंपन्या आहेत, या 2 कंपन्यांचे जे काय रिपोर्ट्स आहेत, या 2 कंपन्यांच्या रिपोर्ट्स मध्ये जी काय तिथे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स नावाची कंपनी, ज्याला एअरपोर्टचं काम मिळालं होतं, या भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट्सला जे काय विकायचं होतं, काढायचं होतं एअरपोर्ट मधनं, सगळं एक्स्केव्हेशन करायचं होतं, खणायचं होतं, यांना साधारण 1,05,61,291 ब्रास यांना उत्खनन करायचं होतं। विचार करा, 1,05,61,291 ब्रास।
आणि त्यांना पैसे भरायचे होते. त्यांनी भरले पैसे किती? फक्त 22,79,500चे. बाकी किती आहेत? 82,81,791 ब्रासचे पैसे अजूनही त्यांना भरायचे आहेत. हे पैसे 600 रुपये ब्रासने भरायचे आहेत. म्हणजे आजच्या तागत त्यांना 496.90 करोड रुपये शासनाचे त्यांनी डुबवलेले आहेत. कोण वसूल करणार आहे? आहे तुमची हिंमत वसूल करायची? हे वसूल करायची हिंमत कोणाची आहे? कोणाचा आशीर्वादाने हे सगळं चाललंय? तिथे स्वराज नावाची एक कंपनी आहे. या स्वराज नावाच्या कंपनीने सगळं तिकडे मोनोपॉली करून टाकले. जेवढा एक्सक्लेवेशन होतं, जेवढा खंड जातं, हा सगळा माल ते उचलतात आणि मग ते ठरवतात बाजारात किती भावाने विकायचा आहे तो. काय चाललंय? ही मोनोपॉली कुठली आहे? ही दादागिरी कुठली आहे? हा नाही, मी नाव नाही मी नाव सांगितलं सांगतो, पण हे कोणाचं आहे? कोणाच्या प्रोटेक्शनने चाललंय? कोणाच्या पाठीशी आहे? कधी विचारणार आहे की नाही? बाकीचे असले असते कोणतं उचलून नेवायला टपाटप आतमध्ये टाकले असते. ईडी लागली असती, सीबीआय लागली असती, एनआय लागले, सगळ्याच एजन्स्या लागून गेल्या असत्या. याचे मालक कोण आहेत ते शोधून काढा. त्याच्या मालकांची उत्तरं आम्हाला पाहिजे आहेत. किती आतापर्यंत तुम्ही पैसे वसूल केले, किती पैसे वसूल करायचे आणि हे पैसे तुम्ही किती दिवसात वसूल करणार आहेत, याचं उत्तरामध्ये आम्हाला मिळालं पाहिजे उत्तर. कारण हा आम्ही तुम्हाला रेकॉर्डवरती देतोय. 496.90 कोटी रुपये. मी तेच सांगतोय. हे फक्त मी कोणाचं सांगतोय दादा? हे फक्त मी सांगतोय या कंपनीचं, जे स्वराजचं नाही. हे बॉम्बे भारतीय इन्फ्रा प्रोजेक्टचे. स्वराजचं तर वेगळाच विषय. अजून स्वराज तर अजून ते सगळं त्याचा रेट सगळा वेगळाच चालू आहे. तो तर म्हणजे तेच म्हटलं, त्याने तर पूर्ण कार्टलच केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय दुसरा कोण विचारूच शकत नाही. बाकी आहे. फक्त मी सांगितलं की हे जे काय आहे हे फक्त हिमनगाचं टोक आहे. हे मी तुम्हाला का हिमनगाचं टोक आहे सांगतोय, कारण ह्याच्यातला कागद माझ्या हातात आहे आणि सरकारकडनं आलेलं उत्तर आहे की एवढे पैसे आम्हाला यायचे. म्हणजे बेकायदेशीर अजून जे काय चाललंय ते वेगळंच चाललंय, पण सरकारने मान्य केलेला कागद हा माझ्या हातात आहे. त्या बाबतीतले सगळे हे तुमच्याकडे मी पाठवून देतो. त्या बाबतीतले कोणाकोणाकडे सर्टिफिकेट आहे, कोणाकडे नाहीये, त्याचा कागद मी आपल्याकडे पाठवतो. पण त्या बाबतीमध्ये जेवढ्या ऑर्डर्स झाल्या आहेत, जेवढ्या पिटिशन झाल्या आहेत, जेवढ्या कोर्टामध्ये याच्या ऑर्डर्स झालेल्या आहेत, या देखील तुम्ही जरा वाचून घ्या. सरकारला काय माहित नाही? या चोऱ्या काय सरकारला माहित नाही? या कोणाच्या आशीर्वादाने चालल्या आहेत? एका बाजूने तुम्ही सांगताय की आमचं पारदर्शी सरकार आहे, एका बाजूने तुम्हाला सांगताय तुम्ही सगळ्यांना की आमचं सगळं खातं एकदम जबरदस्त चाललेलं आहे आमच्या, आणि तुम्ही तुमची इन्फ्रामॅन तुमची इमेज काय बनवते? तुम्ही विकास पुरुष, आणि विकास पुरुष ही कामं. नाही, भाषण तर मी करतोय ना, मला काय बोलायचं ते बोलू देत ना, कारण मी बोललेलंच रेकॉर्डर येणार आहे. सचिन भाऊ बोललेलं रेकॉर्डर येणार नाहीये. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे जे काय चाललंय हे केवळ हिमनगाचं टोक आहे. माझी सरकारकडनं अपेक्षा आहे की याच्या बाबतीमध्ये सरकारने याच्या बाबतीतला खुलासा करावा. ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला आता वाचून दाखवलेल्या आहेत, या 2 कंपन्यांची आपण सखोल चौकशी करून यांच्यामध्ये राहिलेले पैसे, हा फ्रॉड आहे सरकारची, याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण 500 कोटी रुपये एक एक कंपनी तुमचे डुबवते आणि तुम्ही त्याला मान्यता देताय. मग या कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणाला तरी तुम्ही कधीतरी विचारणार आहात की नाही? आणि म्हणून मी साधा प्रश्न तुम्हाला विचारलाय की याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे आम्ही सगळे पेपर पाठवतो, या सगळ्या माहिती सकट पाठवतो. आपण याच्यामध्ये चौकशी करून याच्यामध्ये SIT स्थापन करून आपण याच्या बाबतीतला सगळा अहवाल आम्हाला तुम्ही देणार का? नंबर 1. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.